प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. अर्पण मी कर र, देवाला अर्पण र. अर्पण मी कर र, देवाला अर्पण र. मनातलं विचार तुला मी दियर. तोंडातलं जाबर तुला मी दियर. भाकरना द्राक्षारस तुला मी दियर. अर्पण मी कर र, देवाला अर्पण र. अर्पण मी कर र, देवाला अर्पण र. हे आहे एक अर्पण गीत. पण त्या अर्पण गीतामध्ये समर्पणाची भावना आहे. ख्रिस्त सभा आज पवित्र मरियेच्या समर्पणाचा दिवस साजरा करत आहे. संत जेम्स ह्याच्या नावाने प्रारंभीच्या ख्रिस्त सभेमध्ये एक शुभवर्तमान उपलब्ध होतं. त्यामधील अध्याय 7 वचनं 1 आणि 2. तसेच संत मॅथ्यूच्या गॉस्पलचा सुरुवातीचा काही भाग की जो आपल्या मॅथ्यूच्या गॉस्पलमध्ये घेण्यात आलेला नाही, त्यामधील अध्याय 4मध्ये अशा प्रकारची एक दंतकथा सांगण्यात आलेली आहे की संत जोकीम आणि संत अण्णा ह्यांनी आपल्या बाळाच्या जन्माच्या वेळेला एक नवस केलेला होता की आम्हाला होणारं जे मूल आहे ते आम्ही सर्वस्वी परमेश्वराच्या चरणापाशी अर्पण करू. आणि त्यानुसार वयाच्या 3ऱ्या वर्षी त्यांनी पवित्र मरियेला नाझरेतहून जेरुसलेमच्या मंदिरात आणलं. हे अंतर जवळजवळ 80 मैलांचं होतं. एवढं अंतर कापून ते जेरुसलेमच्या मंदिरात आले आणि त्या ठिकाणी पवित्र स्त्रियांच्या हाती त्यांनी माऊलीला सोपवलं. त्या ठिकाणी इतर तरुण अशा कुमारिका होत्या. त्या सर्वांनी स्वतःला प्रभूच्या सेवेला वाहून घेतलेलं होतं. अशा प्रकारे पवित्र मरियेच्या समर्पणाचा हा दिवस साजरा केला गेला. परंतु आजची तारीख जी निश्चित करण्यात आलेली आहे त्यामागे 2 प्रकारची भावना आहे. पहिली भावना की आजच्याच दिवशी 543 साली जेरुसलेममध्ये पवित्र मरियेच्या नावाने एका चर्चचं समर्पण विधी साजरा केला गेला होता आणि म्हणूनच त्या दिवशीच पवित्र मरियेचं मंदिरात समर्पण हा सण साजरा केला जाऊ लागला. दुसरी पार्श्वभूमी आपल्याला लेवीच्या पुस्तकातील अध्याय 12मधून मिळते. त्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे प्रथम जन्मलेला जर नर असेल, बाळ असेल, मुलगा असेल तर 40 दिवसांनी त्याचं मंदिरात समर्पण करायचं आणि जर मुलगी असेल तर 80 दिवसांनी बाळाचं मंदिरामध्ये समर्पण करायचं. ख्रिस्त सभेने देखील हा नियम पाळलेला आहे. 8 सप्टेंबर ह्या दिवशी पवित्र मरियेचा जन्मदिन साजरा केला गेला. 8 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर 60-61 दिवस आणि त्यानंतर आणखी हे 12-13 दिवस म्हणजे जवळजवळ 80 दिवसाच्या आसपास असा हा दिवस 21 नोव्हेंबरचा ख्रिस्त सभेने निवडलेला आहे आणि पवित्र मरियेचं समर्पण हा सण साजरा केला जात आहे. की पवित्र मरियेचा निष्कलंक गर्भसंभव आपल्याला सांगतो की आयुष्याच्या पहिल्या क्षणापासूनच परमेश्वराने तिला मूळ पापापासून दूर आणि सुरक्षित ठेवलेलं. तिचा जन्म ज्या वेळेला झाला त्यावेळेला देखील परमेश्वराने तिच्यावरती विशेष अशी कृपा केलेली होती आणि म्हणूनच तिच्या मातापित्यांनी तिला मंदिरात आणून तिचं समर्पण केलं. 17 नोव्हेंबरला आपण संत एलिझाबेथ हंगेरीची हिची स्मृती साजरी केली. तिला साक्षात पवित्र मरियेने दर्शन देऊन सांगितलं की मी लहान मुलगी असताना मला फक्त परमेश्वर हा माझा बाप ह्या नात्याने त्याच्यावरतीच प्रेम करायचं होतं
आणि त्याला जे काही प्रसन्नकारक असेल त्याचाच मी सतत ध्यास घेतलेला. आणि त्यामुळे मी सतत कृपेमध्ये आणि सद्गुणामध्ये वाढण्यासाठी बरेचसे उपासतापास केले, बरेचसे अश्रू ढाळले, बरेचसे आत्मक्लेश सहन केले, सातत्याने प्रार्थना केली आणि परमेश्वराने मला कृपापूर्ण अवस्थेमध्ये राहण्यास सहाय्य केलेलं आहे. ती सहज स्वतःला प्रभूची दासी म्हणते. ह्यामधून तिने स्वतःचं समर्पण परमेश्वराला केलेलं होतं हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं. पवित्र मरियेचा समर्पणाचा हा दिवस आपल्याला देखील आपलं समर्पण करण्यासाठी पाचारण करत आहे की परमेश्वराचं कार्य फार महान आहे. माणूस ह्या जगातील भौतिक गोष्टीमध्ये अडकून पडतो, परंतु खऱ्या अर्थाने खरं शाश्वत सुख ह्या जगातील कोणत्याही गोष्टीमध्ये माणसाला मिळू शकत नाही. त्यासाठी पवित्र मरियेप्रमाणे आपण आपली शरीरे परमेश्वराला प्रसन्नकारक अशी यज्ञ म्हणून अर्पण करण्याची तयारी ठेवली पाहिजे. ती कृपा आपल्याला मिळावी पण पवित्र मरियेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे प्रार्थना करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.